पाहिजे म्हणून केलेलं हे आम्ही केलेलं ऑपरेशन नाही, तर त्यांनी स्वतःहून घेतलेला निर्णय असेल. तर आता अजून एक चर्चा सतत तुमच्याच मंत्र्यांकडनं आमदारांकडनं ऐकायला मिळते, ती म्हणजे नुसती चर्चाच नाही तर मी तर म्हणेन मागणी पण आहे की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा. नाही, याच्यामध्ये हे कुठंतरी सगळं त्या दृष्टीने सुरू आहे का? नाही, मी याच्याकडे बघताना अगदी प्रामाणिकपणानं सांगतो की आज मी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतो. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करतात किंवा अजित पवार साहेबांच्या आज पक्षाचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतात. हे 100% खरं असतं की मला असं वाटतं की माझ्या नेत्याला सर्वोच्च पद मिळालं पाहिजे, ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ह्याच्यामध्ये म्हणजे अविश्वास दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. दुसरं, देवेंद्रजींच्या भारतीय जनता पार्टीचे लोक हेच म्हणणार की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजेत किंवा उच्च पदावर जाऊन बसले पाहिजेत. तसं सुनेत्राबाईंच्या राष्ट्रवादीचे तेच म्हणणार की त्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची आणि त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांची भावना असते. परंतु प्रॅक्टिकली जे काय सीट निवडून देतात, प्रॅक्टिकली जे काय सीट निवडून आलेले आहेत, म्हणूनच शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे सगळा जो खेळ आहे तो आकड्यावर आहे. परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आपला नेता हा सर्वोच्च पदावर बसला पाहिजे ही भावना असणं काही अयोग्य नाही. पण ही ना तुमच्या पक्षातून सर्वात अधिक उघड बोलून दाखवल्या जाते आणि खास सत्तेत सहभागी असताना हे असं बोलून दाखवणं म्हणजे काय त्याचा अर्थ काढायचा? मान्य आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणता, मी म्हणजे त्रिपुराचा जो NCPI पक्ष आहे त्यांनाही वाटत असेल की आपल्या पक्षाचा नेता हा तोच भाग आहे त्याच्यामधला. मला त्याच्यामध्ये असं वाटतं की कुठेतरी तुमच्या पक्षातून सगळ्यात जास्त हे उघड बोलून दाखवलं जातं, सतत बोलून दाखवलं जातं. त्यामुळे हे कशाला उत्तर आहे? काय अस्वस्थता आहे? नाही, उत्तर नाही आहे. जे आपण आता सांगितलं की तीच ती भावना आहे की साहेबांनी मोठं व्हावं, उच्च पदावर बसावं, याच्यासाठी भाजपाचं खच्चीकरण करावं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खच्चीकरण करावं, हा उद्देश ठेवून आमच्यातलं कोण बोलत नाही. त्यांच्याही मनातली भावना आहे. पण मनातली भावना असताना प्रॅक्टिकली पण आम्ही विचार केलेला आहे ना की महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जात असताना आमचे किती आमदार निवडून आले, समोरचे किती आमदार निवडून आले. त्याच्यामुळेच अलायन्स अतिशय व्यवस्थितरित्या झाली. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आणि शिवसैनिकांची भावना ही कोणाचं खच्चीकरण करण्यासाठी नाही, ही त्यांच्या मनातली प्रामाणिक भावना आहे. तुमचा स्वतःचा उदय संकटमोचक म्हणून इतक्यात झालाय, म्हणजे आधी आम्ही एकच नाव ऐकत